मुळात वडणगे गाव एक 12,000 मताचं गाव, 11,400च्या आसपास मतदान वडणगेचं आहे. तर या गावामध्ये अत्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला या ठिकाणी मानला जातो. वडणगे मतदारसंघ बघायला गेला तर आमदार चंद्रकांत नक्के साहेब असतील किंवा भाजपचे आमचे अमल माडिक साहेब असतील, मुन्ना माडिक साहेब असतील, यांचा सातत्यानं तिथे प्रभाव चांगला आहे. वडणगे मतदारसंघामधून या ठिकाणी अर्ज भरत आहे आणि अर्ज भरत असताना मी सकाळी आमदार नक्के साहेबांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आलो आहे. वडणगेमध्ये मिनी रंकाळ्यासारखे एक मॉडेल आपण या ठिकाणी बनवतोय आणि ते पण देखील या 6-7 महिन्यामध्ये पूर्ण होईल. नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज महानगरपालिकेची रणधुमाळी संपली तोवर आता आपण जिल्हा परिषदेच्या इलेक्शन्सच्या मागे आहोत आणि आपण आता आलेलो आहोत वडणगे आणि शिंगणापूर दोनही मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत शिवसेनेचे. तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया. आपल्याबरोबर आहेत वडणगे मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदारसंघातून उभे राहणारे शिवसेनेचे उमेदवार इंद्रजित भैया पाटील यांच्यासोबत आपण बोलूयात. भैया, काय सांगाल प्रतिक्रिया? आज तुम्ही फॉर्म भरायला चालू. आज आमदार नरके साहेबांच्या माध्यमातून वडणगे गावातून आदरणीय माझे आजोबा कैलासपती सदाशिव पाटील मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली यांचा आशीर्वाद घेऊन मी आज वडणगे गावामधून बाजीराव पाटील नाना माझे चुलते यांचा आशीर्वाद घेऊन मी आज वडणगे गावामध्ये वडणगे मतदारसंघामधून या ठिकाणी अर्ज भरत आहे. आणि अर्ज भरत असताना मी सकाळी आमदार नरके साहेबांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आलो आहे. प्रतिसाद कसा आहे जनतेचा? बऱ्यापैकी वडणगे मतदारसंघ बघायला गेला तर आमदार चंद्रकांत नक्के साहेब असतील किंवा भाजपचे आमचे अमल माडिक साहेब असतील, मुन्ना माडिक साहेब असतील, यांचा सातत्यानं तिथे प्रभाव चांगला आहे. आणि वडणगे मतदारसंघ गेल्या आमदारकीमध्ये नरके साहेबांच्या पाठीशी तेथील लोक शिवसेनेच्या पाठीशी राहिलेले आहेत. आणि मुळात वडणगे गाव एक 12,000 मताचं गाव, 11,400च्या आसपास मतदान वडणगेचं आहे. तर या गावामध्ये अत्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला या ठिकाणी मानला जातो. त्याचबरोबर वडणगे गावामध्ये शिवसेनेचा जसा बालेकिल्ला आहे तसा आमची मास्तर पार्टी देखील या ठिकाणी अत्यंत स्ट्रॉंग या ठिकाणी आहे. आणि याचा फायदा येणाऱ्या इलेक्शन मध्ये नक्कीच मला या वडणगे गावचा होणार आहे. नेमका कोणता अजेंडा घेऊन तुम्ही या इलेक्शन्सला सामोरे जाणार? या ठिकाणी काम करत असताना मी गेली 5 वर्ष पंचायत समिती म्हणून या वडणगे गणामध्ये मी काम केले. आणि या काम करत असताना महापुराचा फटका या माझ्या मतदारसंघातल्या 3 गावांना या ठिकाणी बसतो. आणि त्या ठिकाणी नवीन या ठिकाणी उपाययोजना काय महापुरामध्ये आपल्याला करता येतात का, या ठिकाणी मी या नक्की आमदार नरके साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर गटर, रस्ते, विकास कामाचा तर आपला हा कार्यक्रम चालूच राहत असतो. त्यावर वडणगे गावामध्ये 15 कोटीचं काम या ठिकाणी तलावाचं आमदार नरके साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. आणि ते काम देखील अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने होणार आहे. आणि वडणगेमध्ये मिनी रंकाळ्यासारखे एक मॉडेल आपण या ठिकाणी बनवतोय आणि ते पण देखील या 6-7 महिन्यामध्ये पूर्ण होईल. तसेच माझ्या मतदारसंघामध्ये 2 गाव आहेत, ते म्हणजे वरंगी आणि खुपिरे. या 2 गावामध्ये देखील तलाव या ठिकाणी आहेत. त्या 2 तलावांना पर्यटन मधून आपण देखील या ठिकाणी आमदार नरके साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून आपण त्या ठिकाणी 4-5 कोटीचा निधी या तलावांसाठी आणत आहे. नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना मी या फॉर्म भरण्याच्या निमित्तानं असं आवाहन करीन की वरती देशामध्ये देखील भाजप शिवसेनेची सत्ता आहे, तशीच महाराष्ट्रामध्ये देखील आमच्या महायुतीची सत्ता आहे. आणि या सत्तेचा फायदा नक्कीच आपल्या वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मला निवडून दिल्यानंतर होईल असं मला या ठिकाणी वाटते. म्हणून मी वडणगे मतदारसंघातील सर्व जनतेला, सुज्ञ मतदारांना मी विनंती करेन की येणाऱ्या उद्याच्या 5 तारखेला जिल्हा परिषद गटामधून मला धनुष्यबाणा चिन्हावरती मतदान करून भरघोस मताने निवडून द्यावं. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.